क्लास 1 रँक अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज इयत्ता 10वीचा लेसन नंबर 2 सुरू करत आहोत. नाव आहे त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आज पहिला लेक्चर आहे. आपण याच्यामध्ये आपण बघणार आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमके कसे असतात. पहिला क्वेश्चन दिलेला आपला प्रॅक्टिस सेट आहे आपला 2.1. पहिला क्वेश्चन आहे राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आता हा प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे कोणते पण 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला लिहायचं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे लिहायचे बघा. पहिलं घेऊया आता 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे जो x आहे तो काय दोघं ठिकाणी सेम आहे. आणि जी पॉवर आहे इंडेक्स काय पाहिजे आपल्याला 2च पाहिजे. 2 पेक्षा जर कमी असेल तरी पण तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतो किंवा 2 पेक्षा जास्त असेल तरी पण तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नसतो. म्हणजे जी इंडेक्स आहे ती नेहमी किती पाहिजे आपल्याला 2च पाहिजे. अशा आपल्याला 2 इक्वेशन घ्यायचे. दुसरं घेऊया मग 5x स्क्वेअर मायनस 2x इथे घेतलेलं आहे आपण मायनस 6x घेऊया प्लस 12 इज इक्वल्स टू 0. हा पण काय झाला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. x सेम आहे व्हेरिएबल आणि इंडेक्स किती आलेली आहे 2 आलेली. तर त्याला काय म्हणणार आपण इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपल्याला आता दुसरा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 6 क्वेश्चन दिलेले ते आपल्याला सांगायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाहीये. त्यातला पहिला घेऊया मग. पहिला दिलेला आपल्याला x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता बघा इन दिस इक्वेशन ह्या इक्वेशन मध्ये x जो आहे ओनली 1 व्हेरिएबल आहे आणि जो इंडेक्स आहे तो पण किती दिलेला आहे 2 दिलेला आहे. मग हा काय येईल क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल. मग आपण म्हणूया देअरफॉर इन दिस इक्वेशन x इज only 1 variable and index highest index म्हणूया highest index is 2. इंडेक्स किती दिलेला आहे त्याचा 2 दिलेला आहे. therefore it is quadratic equation. तर हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय पाहिजे आपल्याला सेम व्हेरिएबल म्हणजे ओनली 1 व्हेरिएबल पाहिजे आणि हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे आपल्याला 2 पाहिजे. जर हे आलं तर याला काय म्हणा आपण हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दुसरं घेऊया आता. दुसरा क्वेश्चन दिलेला आपल्याला काय दिलेला आहे दुसरा y स्क्वेअर इज इक्वल्स टू 5y मायनस 10. आता बघा इथे y स्क्वेअर 5y त्या साईडला इज इक्वल्स टूच्या त्या साईडला आपल्याला काय करावं लागेल इकडे आणावं लागेल. मग y स्क्वेअर जसं तसं 5y इकडे प्लस आहे मध्ये आला तर मायनस 5y हा मायनस 10 इकडे मायनस आहे मध्ये आला तर प्लस 10 इज इक्वल्स टू 0. आला आता आपला y स्क्वेअर मायनस 5y दोघं y काय झाले आपले ओनली 1 व्हेरिएबल अँड हायेस्ट इंडेक्स किती इथे पण 2 आहे. मग हा काय झाला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आपण म्हणणार इथे देअरफॉर इन दिस इक्वेशन y is only 1 variable and highest index is 2. इथे पण हायेस्ट इंडेक्स किती आपली 2 आहे. मग आपण काय म्हणा therefore it is quadratic equation. तर हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ह्या टाइपने आपण पुढचे पण सॉल्व करून घेऊया. 3 नंबरचा घेऊया. 3 नंबर मध्ये काय दिले आपल्याला y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल्स टू 2. आता बघा 3 नंबर मध्ये काय दिलेलं आहे y स्क्वेअर इथे स्क्वेअर दिसतोय म्हणून डायरेक्ट देणार का आपण नाही. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला लिनियर फॉर्म मध्ये पाहिजे. हा लिनियर फॉर्म मध्ये आहे का नाही. इथे काय दिलंय मध्येच 1 अपॉन y दिलेला आहे. तर हा जो खालचा डिव्हिजनला जो y आहे तो काय करायचा आपल्याला कट करायचा आहे. मग ह्या इक्वेशनचा हा खालचा y जर आपल्याला कट करायचे पूर्ण इक्वेशनला आपण कशाने मल्टिप्लाय करणार y नेच करणार. जी संख्या आपल्याला कट करायची असते आपण त्याच संख्येने त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. म्हणूया मग मल्टिप्लाय y in
बोथ साइड. आता बोथ साइडला करावं लागेल. इज इक्वल्स टूच्या ह्या साइडला पण इज इक्वल्स टूच्या त्या साइडला पण करावं लागेल. काय येणार माहितीये, y मल्टिप्लाय y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल्स टू 2. y मल्टिप्लाय y स्क्वेअर, y किती झाले इथे 3 झाले. ऑलरेडी इथे 2y होते, परत y ने मल्टिप्लाय केला, y किती झाले तर 3 झाले. प्लस y मल्टिप्लाय y अपॉन y इथे 1y राहील. 1y इज इक्वल्स टू y मल्टिप्लाय 2 इथे काय राहील 2y. y गेट कॅन्सल, उरला काय माहितीये y3 आला प्लस 1 इज इक्वल्स टू 2y. 2y ला काय करावं लागेल आपल्याला मध्ये आणावं लागेल. y3 इकडे प्लस होत आहे, मध्ये आला तर मायनस 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आता हायेस्ट इथं काय ओनली 1 व्हेरिएबल आहे, बट हायेस्ट पॉवर किती आहे 3 आहे. आपल्याला किती पाहिजे होती 2 पाहिजे होती. मग आपण इथे काय म्हणणार, देअरफॉर in this equation y is only one variable, but पण highest index किती दिलेला, हायेस्ट इंडेक्स 3 दिलेला आहे. आपल्याला किती पाहिजे असतो 2 पाहिजे असतो. आपण काय म्हणणार, देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी काय पाहिजे असतं आपल्याला, हायेस्ट इंडेक्स ही 2 पाहिजे असते. समजलाय 3 नंबरचा. आता काय करूया आपण 4 नंबरचा घेऊया. 3 नंबर मध्ये खाली डिव्हिजनला काय होता y होता, म्हणून त्या संख्येने आपण त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून तो कट करून घेतला. पुढचा घेऊया आता 4th नंबरचा, पण त्याच टाइप मध्ये दिलेला आहे x प्लस 1/x इज इक्वल्स टू -2. इथे पण तेच दिलेलं आहे, खाली काय दिलेलं आहे x दिलेला आहे. मग आता हा खालचा x काय करणार आपण कट करून टाकणार. तर कसं कट करणार, पूर्ण इक्वेशनला त्याच जो x होता त्याच्यानेच काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणूया मग मल्टिप्लाय x इन बोथ साइड, दोघं साइडला करून घेऊया. काय येणार माहितीये, x प्लस 1/x इज इक्वल्स टू -2. x मल्टिप्लाय x चा काय झाला इथे स्क्वेअर झाला. x मल्टिप्लाय 1 प्लस 1x अपॉन x इज इक्वल्स टू x मल्टिप्लाय -2x. आता बघा हा -2 x ने मल्टिप्लाय केला म्हणून काय झाला -2x झाला. x काय झाला इथे कट झाला, उरला काय मग x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू -2x. आता हा -2x काय करायचा आपल्याला मध्ये घ्यायचा. कारण का, तर आपल्याला हे जे इक्वेशन असतं ना ते x स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये लिहायचे असतात, म्हणून आपण त्याला काय करणार तर मध्ये घेणार. घेऊया मग x स्क्वेअर, इथं मायनस होता मध्ये आला तर प्लस 2x प्लस हा 1 इज इक्वल्स टू 0. आता बघा इथे काय आला x आणि x ओनली 1 व्हेरिएबल, हायेस्ट इंडेक्स किती आली 2 आली, म्हणजे हा काय येईल क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण काय म्हणणार, देअरफॉर इन दिस इक्वेशन x is only one variable and highest index 2. Therefore it is quadratic equation. म्हणून हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. x सेम आहे आणि पॉवर पण जो इंडेक्स आहे तो पण 2 आहे, म्हणून हा काय येईल आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल. पुढचा घेऊया आता 5th नंबरचा. इथेच घेते मी लगेच रफ करून, पहिले जे आहे ते रफ करून देते, तुम्ही आधीच लिहून ठेवा नाही तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. फिफ्थ आणि 6th नंबरचा घेऊया आता. 5th नंबरचा काय दिलेलं आहे आपल्याला, 5th नंबरचा आहे m प्लस 2 आणि m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आता बघा ह्या इक्वेशन मध्ये काय आहे, 2 ब्रॅकेट दिलेले m प्लस 2 आणि m मायनस 5. आता आपल्याला याला सॉल्व्ह करून इक्वेशन आपल्याला तयार करून घ्यावं लागेल.
मग ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. m मल्टिप्लाय m काय येणार मग इथे m चा स्क्वेअर. m मल्टिप्लाय 5 काय झाला -5m. हा मायनस का, कारण 5 ला मायनस साइन आहे म्हणून -5m. आता इथे काय 2 ने m ने आपल्या दोघांना करून झालं. आता आपण कशाने करणार 2 ने. 2 मल्टिप्लाय m प्लस 2m आला आणि 2 मल्टिप्लाय -5 5 2 जा 10 -10 आला इज इक्वल्स टू हा 0 जसा असता तसा. पण अजून संपलंय का नाही बघा. आता इथे -5m प्लस हा 2m. एक मायनस आहे एक प्लस आहे. 5 मधून 2 गेला किती येणार 3m. मोठ्या संख्येची साइन -10 इज इक्वल्स टू 0. आता बघा इथे 2 आला. हायेस्ट इंडेक्स किती आली आपली 2 आली. mm दोघं सेम आले म्हणजे ओनली वन व्हेरिएबल. मग आपण काय म्हणणार देअरफॉर इन दिस इक्वेशन m is only one variable and highest index is 2. Therefore it is quadratic इक्वेशन. त्याच्यामुळे हा काय आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता 6 नंबरचा घेऊया लगेच लास्ट वाला आहे. 6 नंबर काय दिलेला आपल्याला m क्यूब प्लस 3n स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 3m क्यूब. आता क्यूब दिसतोय म्हणून डायरेक्ट म्हणणार का नाही. पहिले आपण काय करणार बघा. हा जर एवढंच दिलेलं असतं ना तर आपण डायरेक्ट म्हटलं असतं. पण आपल्याला हा 3m दिलेला आहे याला पण आपल्याला आधी मध्ये घ्यावा लागेल. मग घेऊया आपण 3m क्यूब. हा इकडे काय हा पण क्यूब आहे. क्यूबचा क्यूब शेजारी घेऊया. हा प्लस आहे मध्ये आला तर मायनस झाला. हा जसा तसा घेऊया 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 0. इथे काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1. एक प्लस एक मायनस 3 मधून 1 गेला किती आला 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2. इथं मोठ्या संख्येची साइन लागेल इज इक्वल्स टू 0. आता बघा इथे हायेस्ट इंडेक्स किती आहे 3 आहे. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का नाही येणार. मग आपण काय म्हणणार याला इन दिस इक्वेशन m is only one variable but परंतु काय झालं हायेस्ट इंडेक्स किती आपली 3 आहे. आपल्याला किती पाहिजे होती 2 पाहिजे होती. हायेस्ट इंडेक्स is 3. Therefore it is not quadratic equation. त्याच्यामुळे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आला का नाही. म्हणजे क्वेश्चन जो 2 होता त्याच्यामध्ये आपण काय आपल्याला काय सांगायचं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. आपण 6च्या 6 क्वेश्चन सॉल्व केले. काय सांगायचं आपल्याला व्हेरिएबल जे आहे ते सेम व्हेरिएबल पाहिजे. आणि हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे आपल्याला 2 पाहिजे. 2 पेक्षा जास्त असेल तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. 6 क्वेश्चन 2 मध्ये 6 एक्झाम्पल होते ते सॉल्व केले. पुढचं घेऊया आता क्वेश्चन नंबर 3. पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. म्हणजे आपल्याला जे आता इक्वेशन दिलेले असेल आधी आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आपण करून घेणार. याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड फॉर्म. राईट द व्हॅल्यू ऑफ द एबीसी. मग आपण जेव्हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये करणार जे पण इक्वेशन दिलेले असेल आपल्याला तर आधी आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून घेतला. स्टँडर्ड फॉर्म मध्ये केल्यानंतर आपल्याला काय करायचं ए बी सी च्या व्हॅल्यू काढायच्या. ह्या टाइपचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. पहिला प्रश्न आपला 2y इज इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर. आता याला आपण आधी काय करणार आहे तर स्टँडर्ड फॉर्म जो आहे आपला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0 त्या फॉर्म मध्ये लिहून घेणार. आता बघा इथे काय दिले आपल्याला 2y दिलेला आहे इज इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर. आता हा जो वाय स्क्वेअर आहे आधी स्क्वेअर वाली व्हॅल्यू आपल्याला काय करायची असते 1 नंबर लिहायची असते. मग ही याला काय करणार आपण इज इक्वल्स टू च्या ह्या साईडला आणणार. आता हा इकडे हा मायनस होता इज इक्वल्स टू ह्या साईडला आला तर काय होऊन जाणार प्लस होऊन जाणार. त्यानंतर हा 2y आपल्याला 2 नंबर bx म्हणजे हा जो आहे 2y तो आपल्याला पाहिजे तो इथेच आहे. मग त्याला आपण जसा तसा लिहून घेणार 2y. आता हा जो आहे 10 तो पण इज इक्वल्स टू त्या साईडला आपल्याला इकडे घ्यायचंय. मग काय करणार आपण -10 इज इक्वल्स टू 0. हा काय होता इकडे प्लस होता मग इज इक्वल्स टू इकडे आला तर काय झाला -10 झाला इज इक्वल्स टू 0. आता आपण काय करणार कम्पेअर करणार आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊया. मग कम्पेअरिंग
this equation with standard form काय दिलेला आहे आपला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. हो, मग आपण एक्झाम्पल आपलं बघा, आपल्याला a काढायचा आहे. a काय येणार, मग पहिला जो असतो तो a असतो. आता y चा जो कोएफिशियंट आहे तो काय दिलेला आहे का, नाही दिलेला, मग तो काय असणार आहे आपला 1 असणार आहे. जो b आहे y च्या शेजारी काय दिलं, इथे 2 दिलेला आहे, मग आपला b काय येणार, इथे 2 येणार आहे. आणि लास्टला काय असतो आपला c असतो, तर c काय येणार, इथे -10 येणार. ह्या काय झाल्या आपल्या abc च्या व्हॅल्यू. ह्याच प्रकारे आपण सगळ्या काढून घेणार आहे. हा पहिला क्वेश्चन होता. आता दुसरा क्वेश्चन बघूया. काय दिलेला आपल्याला, x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हटलेला आहे इथे इज इक्वल्स टू 2x + 3. आता इथे डायरेक्ट काय दिलं आपल्याला, ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे. तर इथे काय करावं लागेल आपल्याला, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. कसं करणार, मग आपण आपला एक फॉर्म्युला होता 7वीला, a - b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. फॉर्म्युला काय आपला, a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर. म्हणजे हा जो x आहे याला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर a कन्सिडर करायचं आहे. आणि जो 1 आहे त्याला काय कन्सिडर करायचं, आपल्याला b कन्सिडर करायचं आहे. मग आपण घेऊया x. a म्हणजे काय आपला x, मग इथे काय येणार, x चा स्क्वेअर येणार. मायनस फॉर्म्युला मधली साइन आहे, इथे 2 आहे फॉर्म्युला मध्ये, मग इथे पण आपण काय घेणार, 2 घेणार. a म्हणजे काय आपला x मल्टिप्लाय x. b म्हणजे काय आपला 1 म्हणजे मल्टिप्लाय 1 प्लस b म्हणजे काय आपला 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतलेला आहे. पुढचं लिहून घेऊया इज इक्वल्स टू, इथे काय होतं आपला 2x + 3. आता x चा स्क्वेअर काय राहणार, इथे x स्क्वेअरच राहणार. 2 × 1 2 1 जा 2 आणि x इथे काय झाला, मग -2x झाला. प्लस 1 चा स्क्वेअर काय असतो, 1च असतो, म्हणून तिथे काय घेतला आपण 1 घेतला इज इक्वल्स टू 2x + 3. आता हा x स्क्वेअर जसा तसा -2x. हा जो 2x आहे तो इज इक्वल्स टू तिकडे काय दिलेला आहे, प्लस दिलेला आहे. आपल्याला इकडे घ्यायचा आहे तो, मग इकडे आला तर काय होईल, -2x होऊन जाणार. हा +1 जसाच तसा. हा 3 जो आहे इकडे प्लस आहे इज इक्वल्स टू इकडे आला तर काय होऊन जाणार, मायनस होऊन जाणार इज इक्वल्स टू 0. आता x स्क्वेअर सिंगल आहे त्यामुळे आपण त्याला जसाच तसा लिहून घेऊ. इथे काय दिले आपल्याला, -2x - 2x. मायनस मायनस काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार. 2 आणि 2 4, मायनस साइन लागेल त्याला -4x. इथे काय होईल आता 1 आहे आणि इथे काय दिलेलं आहे 3 दिलेले आहे. छोटे संख्येतून मोठी संख्या काढायची आपल्याला, म्हणजे आपण 3 मधून 2 काढणार, 3 मधून 1 काढणार, किती आला आपला 2 आला. मोठ्या संख्येला साइन काय आहे मायनस, मग 2 ला पण साइन काय येणार मायनस इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशनला कम्पेअर करायचं. आपला आला ना स्टँडर्ड फॉर्म आला, x स्क्वेअर bx आणि c आलाय. मग त्याला काय म्हणणार आपण, comparing this equation with standard form काय आपला ax स्क्वेअर + bx + c इज इक्वल्स टू 0. आता इथे a काय आपला काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1, मग a किती आला आपला 1 आला. दुसरं का काढायचं आपल्याला b. b काय येणार, मग इथे आपला -4 येणार. आणि c काय येणार, इथे आपला -2 येणार. ह्या काय झाल्या आपल्या abc च्या व्हॅल्यू. या प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. हा फर्स्ट नंबरचा होता. हा काय आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन होता. क्वेश्चन 3 मध्ये अजून क्वेश्चन आहे, ते पण घेऊया लगेच. थर्ड मधला थर्ड आहे आपला. काय दिलेलं आहे आपल्याला इथे, x स्क्वेअर + 5x इज इक्वल्स टू ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे आणि 3 - x. हा थर्ड नंबरचा आहे. फोर्थ नंबरचा पण घेऊया लगेच. काय दिलेला फोर्थ नंबरचा आपल्याला, 3m स्क्वेअर इज इक्वल्स टू 2m स्क्वेअर - 9. काय दिले बघा आता आपल्याला, इथे काय दिलंय तिसऱ्यामध्ये, x स्क्वेअर + 5x इज इक्वल्स टू मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर आहे. जेव्हा पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असते तेव्हा ब्रॅकेट मधल्या साइन काय होतात, चेंज होतात. आता इथे मायनस आहे, हा जो आहे x ला जी मायनस आहे ती काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार. लिहून घेऊया आपण, x स्क्वेअर
प्लस 5x हा, पहिली जी टर्म होती ती जशीच तशी घेतली हा. आता ब्रॅकेट जर ओपन केला आपण, मायनस साइन कोणाला लागेल, 3 ला लागेल. इथं काय घेतला आपण, -3 हा जो x होता तो मायनस होता, तो काय होऊन जाणार आता प्लस होऊन जाणार, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन होती म्हणून हा ब्रॅकेट आपण काढून टाकला हा. आता इथे जो आहे x स्क्वेअर जसं तसा प्लस 5x हा जो x आहे तो इकडे प्लस आहे, कुठे इज इक्वल्सच्या त्या साईडला प्लस होता, इज इक्वल्सच्या ह्या साईडला आला तर काय होऊन जाणार, मायनस होऊन जाणार. मग आपण इथे काय घेतला, -x घेतला हा. आता हा जो 3 आहे तो पण काय मायनस आहे, इज इक्वल्सच्या मध्ये आला तर काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार, इज इक्वल्स टू 0. मग आपला x स्क्वेअर जसं तसं, इथे काय दिलं आपल्याला 5 दिला, इथे x दिलेला, म्हणजे इथे काहीच नाही, म्हणजे 5 मधून 1 गेला 4 हा, प्लस साइन होती म्हणून 4x आला हा, प्लस 3 इज इक्वल्स टू 0 आला आपला स्टँडर्ड फॉर्म आला, x स्क्वेअर प्लस bx प्लस c हा. आपण याला काय म्हणू, कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म काय आपला स्टँडर्ड फॉर्म, x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा. ए घ्या, मग ए काय येणार, मग इथे x तिथे काहीच नाही, म्हणजे ए काय आला आपला 1 आला, बी काय येणार आपला प्लस 4 आणि सी काय येणार आपला 3 येणार. या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. हो, हा काय होता आपला 3rd नंबरचा. त्याच्यातलाच आता 4th नंबरचा तो घेऊया. काय दिलेला आपल्याला, 3m स्क्वेअर इज इक्वल्स टू 2m स्क्वेअर हा. इथे दोघं ठिकाणी स्क्वेअर स्क्वेअर आहे, -9 हा. मग आता याला काय करणार आपण, पहिले इज इक्वल्सच्या मध्ये आणणार, काय येणार मग इथे 3m स्क्वेअर जसाच तसा हा. हा जो 2m आहे इकडे प्लस होता, इज इक्वल्सच्या तिकडे इकडे आणला तर मायनस होऊन जाणार 2m स्क्वेअर हा. 9 पण मायनस होता, इकडे आणला तर प्लस, इज इक्वल्स टू 0. आता इकडे काय येणार आपला 3m आहे, 3m स्क्वेअर, इथे पण 3m स्क्वेअर हा, म्हणजे दोघं m स्क्वेअर हा, व्हेरिएबल सेम आहे. मग आपण काय करणार, 3 मधून 2 मायनस करणार, 3 मधून 2 गेला 1m स्क्वेअर, इथे काय आला आपला 1m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू 0 हा. आता हा आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही, कारण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला a दिलेला आहे आणि डायरेक्ट c दिलेला आहे, b आहे का नाही दिलेला आहे इथे हा. मग आपण b घेऊन घेणार, पण आपण b काय घेणार, इथे 0 घेणार. जेव्हा पण एखादा दिलेला नसेल तेव्हा आपण काय घेतो, तिथे 0 घेतो, इज इक्वल्स टू 0 हा. b नव्हता दिलेला म्हणून आपण तिथे काय घेतला, मग 0m प्लस 9 इज इक्वल्स टू 0. आता आपण याला काय करणार, कम्पेअर करणार आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. लिहूया मग, कम्पेअरिंग this equation with standard form काय आपला स्टँडर्ड फॉर्म, x स्क्वेअर प्लस bx प्लस c घेऊया. मग a किती येणार आपला, इथे 1 आला, b किती येणार 0 आणि c किती येणार आपला 9 येणार. त्या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. अजून 2 क्वेश्चन याच्यामध्ये, ते पण घेऊया लगेच. 5th नंबरचा दिलेला आपल्याला 3rd क्वेश्चन मधला, p मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये दिले आपल्याला 3 प्लस 6p इज इक्वल्स टू -5 हा. आता आपल्याला इथे काय करावं लागेल, आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यावं लागेल हा. p ने काय करायचं, आपल्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, p मल्टिप्लाय 3 म्हणजे काय येणार आपला इथे 3p, p मल्टिप्लाय 6 हा, 6p आणि p चा काय झाला इथे स्क्वेअर झाला, इज इक्वल्स टू -5. आता आपल्याला आपला स्टँडर्ड फॉर्म काय, आपला स्क्वेअर वाली आधी लिहायचं असतं आपल्याला. मग हा 6p स्क्वेअर जो आहे तो आपण काय करणार, आधी घेणार हा, नंतर प्लस 3p घेणार. आता आपल्याला c जो आहे आपला c बाहेर दिलेला आहे, त्याला आपल्याला मध्ये घ्यायचं आहे, बाहेर मायनस आहे हा, मध्ये आला तर काय होऊन जाणार, हा 5 प्लस होऊन जाणार हा. आपल्या स्टँडर्ड फॉर्म मधला c आहे हा, इज इक्वल्स टू 0. आता आपला झालाय x स्क्वेअर प्लस bx प्लस c हा. याला काय करणार आपण, कम्पेअर करणार इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म सोबत. Comparing this equation with standard form हा काय आपला x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 हा. a काय येणार माहिती आपला 6 काय आला आपला a आला, b काय येणार इथे 3 आला आणि c काय येणार इथे आपला 5 आला. या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. प्रत्येक एक्झाम्पल वेगळे दिलेलं, पण आपल्याला काढायचं एकच आहे, एबीसी ची व्हॅल्यू हा. आता पुढचा आपला 6 नंबरचा
एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल्स टू 13 हा. आता इथे आपल्याला बघा एक्स स्क्वेअर दिलेला आहे हा, एक्स दिलेला आहे का नाही दिलेला आहे, म्हणजे आपल्याला तिथे 0 घ्यावं लागेल. इथे काय केलं मग आपण हा एक्स स्क्वेअर जसा तसा लिहून घेतला, मायनस हा 9. आता हा 13 इज इक्वल्स टू त्या साईडला आहे हा, इकडे आला तर तिकडे प्लस होतं, इकडे आला तर काय होऊन जाणार मायनस होऊन जाणार, इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर हा मायनस मायनस काय होऊन जाणार इथे प्लस होऊन जाणार हा. 9 आणि 13 किती झाला 22. मोठ्या संख्येची साइन काय इथे मायनस, इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये करण्यासाठी bx दिलेला आहे का नाही हा, मग bx च्या जागी काय घेणार आपण तर 0x घेणार, मायनस 22 इज इक्वल्स टू 0. हा आपले इक्वेशन काय तयार झालं मग एक्स स्क्वेअर बी नव्हता म्हणून 0x आणि मायनस हा 22 इज इक्वल्स टू 0. हो आता आपण काय करूया कम्पेअर करूया, कम्पेअरिंग this equation with standard form. हा काय आपला स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. हा इथे काहीच नाही हा, a मग काय येणार इथे 1 येणार, a किती आला मग आपला 1 आला हा, b काय येणार आपला 0 आणि c काय येणार आपला मायनस 22. हा या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. क्वेश्चन नंबर 3 जो होता त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन होते, 6 च्या 6 क्वेश्चन आपण सॉल्व केले. हा आता क्वेश्चन नंबर 4 घेऊया. 4th question, determine whether the value given against each of the quadratic equation are the roots of the following equation. म्हणजे आता आपल्याला x च्या व्हॅल्यू दिलेला, x किती दिला आहे 1 दिलेला आहे आणि -1 दिलेला आहे. एकदा x आपल्याला 1 ठेवायचा, दुसऱ्या वेळेस x काय ठेवायचा आपल्याला -1 ठेवायचा. ते रूट आहे का नाही आपल्याला ते सांगायचं. हा रूट आता केव्हा, जेव्हा हे पूर्ण इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू ठेवणार, हा आधी 1 ठेवणार नंतर -1 ठेवणार. हा ज्याचं पण आन्सर 0 येईल, हा म्हणजे 1 ठेवल्यावर जर 0 आला तर आपण काय म्हणणार x इज इक्वल्स टू जो 1 आहे तो त्या इक्वेशनचा रूट आहे. आणि समजा नाही आला, जर आपण 1 ठेवला आणि आपलं आन्सर 0 नाही आलं, हा तर आपण काय म्हणणार की हा रूट नाहीये. सॉल्व करूया आता. x किती घ्यायचं आपल्याला, पहिल्या वेळेस 1 घ्यायचंय. हम मग घेऊया एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. x ची व्हॅल्यू घेतोय आपण 1, मग इथे काय पुट केला आपण 1 पुट केला, प्लस 4 x किती दिले आपल्याला 1 दिलेला आहे, मायनस 5 इज इक्वल्स टू 1. हा 1 चा स्क्वेअर केला तर किती येतो 1च येतो, प्लस 4 मल्टिप्लाय 1 4 1 जा 4. हा मायनस 5 इज इक्वल्स टू 0. 1 आणि 4 किती झाले हा 5, मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आता 5 मायनस 5, 5 मधून 5 गेला, आन्सर काय येणार आहे आपलं 0 येणार आहे, इज इक्वल्स टू 0. हा सेम सेम आला, आपल्याला आन्सर किती यायला पाहिजे 0 यायला पाहिजे. हा जर 0 आन्सर आपलं आलं तर आपण काय म्हणणार की 1, हेन्स 1 इज रूट ऑफ धिस इक्वेशन. x इज इक्वल्स टू 1 म्हणूया. हम काय आपला therefore x इज इक्वल्स टू 1. हा म्हणजे हा x इज इक्वल्स टू जो 1 दिलेला होता, हा तो काय आपला रूट आहे या इक्वेशनचा. हा आता आपण x काय घेतला होता 1 घेतला होता, आता x किती घेणार आपण -1 घेणार. हा मग करूया, मग तेच एक्झाम्पल राहणार आपला, फक्त दोन रूट आपल्याला चेक करायचे. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल्स टू 0. हा x किती घ्यायचा आपल्याला आता -1 घ्यायचा आहे, -1 घेतला, प्लस 4 हा काय आहे -1 मायनस 5 इज इक्वल्स टू 0. हा -1 चा स्क्वेअर, हा जेव्हा आपण स्क्वेअर करतोय संख्या प्लस असो किंवा मायनस, हा म्हणजे पॉझिटिव्ह नंबर असो किंवा निगेटिव्ह नंबर असो, स्क्वेअर केला तर तो नेहमी काय होतो आपला पॉझिटिव्हच येतो. मग -1 चा स्क्वेअर काय येणार आहे आपला 1च येणार आहे. हा आता इथे बघा 4 मल्टिप्लाय 1, पण मायनस साइन आहे, मग इथे काय येईल आपला -4 येईल. इथे काय आला -5 इज इक्वल्स टू 0. आता आपलं किती आलेलं इथे 1 - 4 -5. हा आता इथे बघा आपण एक एक सॉल्व करूया. 1 - 4, 1 मधून 4 जाणार नाही, 4 मधून 1 गेला किती येणार आपला 3. हा इथं मोठ्या संख्येची साइन काय मायनस, मग आपल्या 3 ला साइन काय येईल मायनस येईल. हा -5 इज इक्वल्स टू 0. आता परत 2 मायनस आहे, -3 -5, मायनस मायनस काय होईल प्लस होईल. हा 3 आणि 5 8. हा मायनस साइन मोठ्या संख्येची साइन काय मायनस, 8 ला पण साइन काय आली आपली मायनस,
इज इक्वल्स टू 0. आपला आन्सर 0 आलेलं आहे का? नाही आलेलं आहे. मग आपण याला काय म्हणणार? देअरफॉर x इज इक्वल्स टू -1 इज नॉट रूट ऑफ धिस इक्वेशन. म्हणजे हा जो -1 होता तो ह्या इक्वेशनचा रूट नाही हा, आणि 1 जो होता तो रूट आहे हा. केव्हा? जेव्हा आपल्याला इक्वेशन दिलेलं राहील, x ची व्हॅल्यू टाकायची, आन्सर जर 0 आलं तर रूट आहे हा, आन्सर जर 0 आलं नाही तर आपलं रूट नाही हा. याच्यातच अजून एक क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा, तो पण सॉल्व करून घेऊया लगेच. फोर्थ मधला सेकंड दिले आपल्याला, काय दिलेलं आहे? 2m² मायनस 5m इज इक्वल्स टू 0 हा. m काय घ्यायचं आपल्याला? एकदा तर m काय घ्यायचं आपल्याला? 2 घ्यायचं आहे हा, आणि दुसऱ्या वेळेस काय घ्यायचं आहे? 5/2 हा. आपल्याला चेक करायचे हा रूट आहे की नाही हा, म्हणजे ह्या दोघांमधून कोणता रूट आपला येणार आहे. घेऊया मग एक्झाम्पल. काय दिलेले आपल्याला? 2m² मायनस 5m इज इक्वल्स टू 0. m किती घ्यायचं आपल्याला? 2 घ्यायचं आहे हा. बट m च्या जागी काय पुट करूया? 2 पुट करूया. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 2 जा 10 इज इक्वल्स टू 0 हो. इथं काय ना 2 4 जा 8 मायनस हा 10 इज इक्वल्स टू 0 हो. 8 मधून 10 गेला, आन्सर काय येणार आहे आपलं? -2 हा. म्हणजे 10 मधून 8 गेला 2, मोठ्या संख्येचं साइन मायनस हा. आन्सर काय आला आपला? -2. आता -2 आन्सर आलेला आपलं 0 आहे का? नाही. मग हा रूट येईल का आपला? तर नाही येणार हा. मग आपण म्हणूया देअरफॉर m is equals to 2 is not root of this equation. म्हणजे 2 हा या इक्वेशनचा रूट नाहीये हा, कारण 0 आन्सर आलेलं नाही आपलं हा. आता m किती पुट करायचे आपल्याला? 5/2 घेऊया मग. काय आपलं 2m² मायनस 5m इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला m किती घ्यायचा आहे? 5/2 हा. m ची जागी पुट करूया मग 5/2 त्याचा स्क्वेअर मायनस 5 इथे काय आहे? 5/2 इज इक्वल्स टू 0 हा. आता इथे याचा स्क्वेअर करून घ्यायचं, करून घेऊया मग. 5 चा स्क्वेअर 25 असतो, 2 चा स्क्वेअर 4 असतो, मायनस इथे मल्टिप्लिकेशन आहे हा, ब्रॅकेट दिलेल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे समोरासमोर मल्टिप्लाय इन 5 मल्टिप्लाय 5 25/2 इज इक्वल्स टू 0 हा. आता इथे 2 1 जा 2 2 2 जा 4 हा. किती उरला मग आपला? 25/2 इथे मायनस 25/2 इज इक्वल्स टू 0 हा. 25/2 मायनस 25/2 हा. मायनस होऊन जाणार, आन्सर काय येणार आपलं? 0 येणार इज इक्वल्स टू 0 हा. आन्सर काय आलं आपलं? 0 आलं हा. केव्हा 0 आलं? जेव्हा m इज इक्वल्स टू आपण 5/2 घेतलं तेव्हा हा. मग आपलं काय येणार? हा रूट येणार. म्हणून देअरफॉर m इज इक्वल्स टू 5/2 इज रूट ऑफ धिस इक्वेशन. म्हणजे जो आहे 5/2 तो रूट आलेला आहे हा, पण जो m इज इक्वल्स टू 2 घेतलेला होता तो रूट आलेला नाही आपला हा. या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. आता 5th नंबरचा घेऊया आपण. 5th नंबरचा क्वेश्चन घेऊया. फाइंड k if x is equals to 3 is a root of equation kx² minus 10x plus 3 is equals to 0 हा. कधीचा आहे? 2019 जुलै 2019 मध्ये विचारलेला आहे. काय करायचं आपल्याला? k ची व्हॅल्यू फाइंड करायची, पण केव्हा? जेव्हा x इज इक्वल्स टू किती घ्यायचं आपल्याला? 3 घ्यायचं हा. म्हणजे x च्या ठिकाणी जो आहे x च्या ठिकाणी आपण काय पुट करणार? 3 पुट करणार, त्याच्यावरून आपण k ची व्हॅल्यू फाइंड करणार हा. घेऊया मग इक्वेशन. काय दिले आपल्याला? kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0 हा. k फाइंड करायचा, x किती घ्यायचा आपल्याला? 3 घ्यायचे. मग x च्या ठिकाणी काय पुट करूया आपण? 3 पुट करूया. 3 चा स्क्वेअर मायनस 10 x 3 घेतला प्लस हा 3 इज इक्वल्स टू 0 हा. आता इथे जो आहे 3 चा स्क्वेअर किती असतो? 9, आणि हा k जसाच तसा मायनस 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल्स टू 0. आता हा 9k जसाच तसा ठेवला आपण. आता हा जो आहे 30 इकडे मायनस आहे, याला जर आपण इज इक्वल्स टू तिकडे पाठवलं तर तो काय होऊन जाणार? प्लस होऊन जाणार. इकडे मायनस होता, इकडे आला तर काय झाला? प्लस झाला हा.
आता 3 पण इकडे काय आहे, इज इक्वल टू ह्या साईडला प्लस आहे. हा, इज इक्वल टूच्या त्या साईडला पाठवला तर तिकडे काय होऊन जाणार, तो मायनस होऊन जाणार. म्हणजे 30 इकडे मायनस होता, इकडे प्लस झाला, हा प्लस होता, हा मायनस झाला. 30 मधून 3 गेला, किती आला, 27 आला, 9k. आता 9 जो आहे k ला काय मल्टिप्लाय, 27 कडे गेला तर काय येणार, डिव्हिजन. मग 27 अपॉन 9 आला, 9 1 जा 9, 9 3 जा 27. के किती आला मग आपला, 3 आला. के ची व्हॅल्यू फाइंड केली आपण. के फाइंड करायचं तर आपल्याला के किती आला, आपला 3 आला. या प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. पुढचा घेऊया. 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आपल्याला. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस के इज इक्वल्स टू 0. एम ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ द के. आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मी ऍक्टिव्हिटी नाही घेतली, मी डायरेक्ट सॉल्व करते. पुस्तकामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली. आता इथे आपल्याला काय करायचं, एम ची व्हॅल्यू जी आहे ती किती घ्यायची आपल्याला, -7/5. सॉल्व करूया. मग इक्वेशन काय दिलेलं आपल्याला, 5m² प्लस 2m प्लस के. एम किती घ्यायची आपल्याला, -7/5. 5 जसं तसं एम ची व्हॅल्यू घेतली आपण -7/5. त्याचं काय करायचं आपल्याला, स्क्वेअर करायचं, कारण काय इथे एमचा स्क्वेअर होता म्हणून. प्लस हा 2, एम किती घेणार आपण, -7/5 प्लस के इज इक्वल्स टू 0. आता हा 5 तसाच ठेवू, याचा स्क्वेअर करू. 7चा स्क्वेअर 49. जरी मायनस आहे, स्क्वेअर केला तर तो प्लस होतो. 5चा स्क्वेअर 25 प्लस इथे काय येणार, 2 7 जा 14, मायनस साईन, कारण का 7 ला काय साईन होती, मायनस साईन. आणि हा 5 जसाच तसा, प्लस के इज इक्वल्स टू 0. आता इथे 5 1 जा 5, 5 5 जा 25. इथे काय आला आपल्याकडे, 49/5. आता इथे बघा -14 आहे, प्लस आहे आणि ब्रॅकेट मध्ये मायनस आहे, म्हणून आपण काय घेणार, डायरेक्ट -14/5 प्लस के इज इक्वल्स टू 0. आता इथे दोघांचा डिनॉमिनेटर जो आहे तो काय सेम आहे, 5. तो काय केला आपण, एकदाच घेतला आणि वरचं काय केली, मायनस केली, म्हणजे 49 - 14 प्लस के इज इक्वल्स टू 0. आता आपल्याकडे काय आलेलं आहे, 49 - 14. 49 मधून 14 जर गेला तर किती आला आपला, 35 अपॉन हा 5 प्लस के इज इक्वल्स टू 0. इथे 5 ने डिवाइड करूया आपण. 5 1 जा 5, 5 7 जा 35. 7 प्लस के इज इक्वल्स टू 0. आपल्याला काढायचं काय आहे, तर के काढायचं आहे. मग के आपण इकडेच ठेवू, आणि हा जो 7 आहे इकडे प्लस आहे, त्याला इज इक्वल्स टूच्या त्या साईडला पाठवू. इकडे प्लस होता, तिकडे गेला तर काय झाला, तो मायनस झाला. म्हणजे के जो आहे तो काय येणार आपला, -7 येणार. या प्रकारे आपण सॉल्व करूया. 2.1 हा प्रॅक्टिस सेट होता, जो की आपण पूर्ण सॉल्व केलेला आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.